आज ट्रेन आहे ना पूर्ण खाली आहे. मी लवकर आलोय ना जागा पकडायला, त्यामुळे आता हळूहळू ट्रेन भरेल. आता सगळेजण येतील संध्याकाळपर्यंत. पूर्ण खाली आहे आता ट्रेन. खालच्या सीट पण खाली आहेत. मी एक सीट पूर्ण अडवले. गाडी पॅक झाली हे बघा. आपण इकडे आता 8 नंबर प्लॅटफॉर्मला आलोय आणि गाडी खाली आहे. गर्दी नाही एवढी. वाजलेत बघा किती, 2:30 वाजलेत आणि आपण येऊन पोचलोय. सो गाडी आज बरोबर ऑन टाइम आली आहे गावावरून. त्या साईडला पुढे खाली असेल कदाचित. जाऊया जर आपल्याला जागावून पकडायचे. मीच एकटाच लवकर आलोय आज. इथे बघूया आतमध्ये आहे काय. खाली आहे इकडे, इकडे पण सगळ्यांनी सीट अडवून ठेवली नाहीत. इकडे कोण आहे का इथे? पूर्ण विंडो पर्यंत खाली आहे का? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता दिव्याला आहे. सो आज गावी चाललोय आणि आपल्यासोबतच बरेचशे वाडीतली पोरं पण असतील. माझा भाऊ पण आहे. तर मी आता दिव्याला आलोय. दिवा रत्नागिरी जे पॅसेंजर आहे त्या पॅसेंजरने आज आम्ही प्रवास करणार आहे. आणि मी आता दिव्याला आलेलो आहे. लवकर आलो, जर 2:30 वाजता आलो. जरा जागावर पकडले बघा. ट्रेन तशी खाली आहे आता हळूहळू भरेल. सो मस्तपैकी आज प्रवास होणार आहे. रात्री बघूया किती वाजता पोहोचते संगमेश्वरला. 11:33चा टायमिंग आहे. बघूया, लेट होते 1-1:30 पर्यंत पोहोचते. तर बघू आता काय कसं काय प्रवास होतोय तो रात्रीचा. चला, आता थोडे दिवस जरा गावच्या व्हिडिओज वगैरे येतील. आज ट्रेन आहे ना पूर्ण खाली आहे. मी लवकर आलोय ना जागा पकडायला, त्यामुळे आता हळूहळू ट्रेन भरेल. आता सगळेजण येतील संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 5:50ला ही गाडी सुटते इथून. दिवा रत्नागिरी पॅसेंजर आहे. बघा, दुपारची वेळ आहे आणि पाऊस वगैरे नाही आहे. कडाक्याचं ऊन पडलंय. जाऊ जरा मस्त गावचा आनंद घेऊ 2-3 दिवस. पूर्ण खाली आहे आता ट्रेन. खालच्या सीट पण खाली आहेत. मी एक सीट पूर्ण अडवले. आम्ही आहे 4-5 जण आहे. दाखवतो कोण कोण आहेत ते येतील तेव्हा. हे बघा, पावसाने वातावरण केलं नाही. आला पाहिजे पाऊस. आता मी 2-3 वेळा गावाला गेलो तेव्हा काय पाऊस वगैरे भेटलाच नाही. आणि आता जरा गाडी भरली. इकडे विकी पण आला. विकी हाय. श्री पण आला आहे. सुट्टी आहे, फुल मजा. हे टी शर्ट मस्त छापलंय त्या. सो राख्या पण आला. इकडे वरती ललित आहे आणि टीव्ही सेटअप करतोय. एवढा मोठा टीव्ही आणला इकडे. चला, ट्रेन काही अजून चालू नाही झाली, पण आपण इकडे इडली आणि वडे घेतलेले आहेत. इडली आणि चटणी एकदम गरम गरम आल्या. ते चायनीज वगैरे खाण्यापेक्षा हे बरं आहे. हा, मस्त. पावसाचं वातावरण झालंय, अजून काय पावसाचा पत्ता नाही आहे. अजून वेळ आहे, 1 तास आहे अजून गाडी चालू व्हायला. मस्त जे वडे आहेत ना, वडे मस्त लागतात, एक नंबर. हे विकी खाते का? चटणी मग गरम आहे. चला, गाडी सुटलेली आहे बरोबर ऑन टाइम. हे बघा, 5:50 झालेत आणि गाडी सुटलेली आहे. पावसाने मस्त सुंदर असं वातावरण केलंय. गाडी पॅक झाली हे बघा. आलो तेव्हा पूर्ण खाली होती. मानगाव पर्यंत गाडी खाली होईल. पनवेलला भरेल की पनवेलला अजून भरणार. आणि ह्या गाडीने ना, जे रेग्युलर इकडे जॉबला वगैरे येतात ना, ते खूप ट्रॅव्हल करतात. ते मानगाव पर्यंत, रोहा मानगाव वगैरे ह्या ट्रेनने प्रवास करतात संध्याकाळचे. आणि याचं संध्याकाळचं टायमिंग आहे. बरोबर कामावर सुटले की ह्या ट्रेनला येतात सगळेजण. पावसाने वातावरण केलं नाही. हे बघा, दातिवली स्टेशन. जे आता दिवार गाड्या चालू झाल्यात ना, त्या ह्या स्टेशनला थांबतात. आणि ही पण गाडी थांबते गावावरून येते तेव्हा पॅसेंजर.
आणि दिव्यातले बरेच जण इकडे उतरतात या स्टेशनला. इथून थोडं जवळ पडतो. हे बघा काय मस्त वातावरण झालंय. सुंदर असं पावसानं वातावरण केलं नाही. पाऊस झाला पाहिजे जरा. आज दिवसभर जरा ऊन होतं त्यामुळे जरा गरमी होते. पण मस्त वाटतंय बघा काय सुंदर वातावरण. पण आपण आपल्या गावात जाऊ तेव्हा आपल्याला बघायला नाही मिळणार एवढं, कारण काळोख असणार आहे त्यावेळेस. वाव भारी वाटतंय. आणि गाडी पण मस्त कर्व मध्ये गेली, ते पण खूप छान वाटतंय. एकच नंबर. मस्त वातावरण झालंय, एकच नंबर. गारगार एकदम. आणि ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस पावसाची मजा विंडो सीटला बसून घ्यायची. दिवारो हा गाडी आहे. पनवेलला गर्दी बघा कसली खतरनाक. गर्दी जाम आहे. गाडी पॅक होणार इकडे. साडेसहा वाजता पनवेलला आली गाडी आणि चेप गर्दी आहे. पनवेलला गाडी एवढी पॅक झाली काही जणांना चढायच नाही मिळाला. अजून प्लॅटफॉर्मला मागे गर्दी आहे. समोसे गरम. बघा पनवेलवरून गाडी सुटली आहे. जरा 15 मिनिटं थांबली होती. मस्त एक सर लागून गेली, मोठी सर लागून गेली. हे बघा मस्त जरा थंड वातावरण केला नाही. अर्ध्या लोकांना तर चढायलाच नाही भेटला. गर्दी जाम झाली आज. आता 2 दिवस सुट्टी आहे तर त्यामुळे बरेचसे लोक आता गावाकडे चालले. कर्जत पनवेल लाईन आता ऑलमोस्ट रेडी होत आली. आता लवकरच चालू होईल. काम एकदम प्रगतीपथावरती आहे. खूप फास्ट काम झालं आहे. हे बघा आता हे आपण क्रॉस करू. हे बघा आपण इथं आता क्रॉस केले कर्जत पनवेल लाईन. तर मंडळी बरोबर आहे ना 11:15 झालेत आणि आपण इकडे आता खेडला आलोय. आणि खेडले तर क्रॉसिंगला थांबले गाडी. गाडी तर ऑलमोस्ट पूर्ण खाली झाली आहे. 10:03चा टायमिंग आहे खेडचा. 1 ते सव्वा तास गाडी लेट आहे. तर सगळे बाहेर आलोय आम्ही. रातमध्ये जरा गरम वाटत होतं, बाहेर मस्त थंड वाटतं गारगार. चला अनाउन्समेंट झाली. लगेच सुटेल आता. बरोबर 12 वाजलेत आणि चिपळूणला गाडी आली. सगळे चिपळूणची माणसं चालले घरी 12 वाजता.
आता संगमेश्वरला किती 1-1.5 वाजता वाटतं. 1 तासभर अजून पाऊस चालू झालाय रिमझिम रिमझिम. सावंतवाडी वरून येणारी दादरला जाणारी गाडी नंबर 110004 सावंतवाडी दादर से आने वाली रत्नागिरी से जाने वाली गाड़ी नंबर 50103 विवाह रत्नागिरी पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हे बघा 1:10 झाले आणि आरवली गेली. एवढा बॉक्स आम्हाला घेऊन जायचा आहे. रिक्षातून जाईल ना रे. हा बघूया कसा तरी मांडीवर घेऊ कसा तरी. एवढा बॉक्स परत बॅगा पण आहे आणि करणला बोलवलेला आहे. आलाय काय माहिती नाही. हा जाऊ उतरू. मला वाटतं 1:20 पर्यंत सोडलं वाटतं आपल्याला. हा 10 झाले 1:10 झाले. खाली झाली आता गाडी. कसले खचाखच भरले होते पूर्ण खाली झाली आता. गणपतीला जाताना अशी खाली पाहिजे गाडी. हा ना मस्त गारगार झालं एकदम वातावरण. कडवईला आले कडवईला. आणि ते कडवईला ना प्लॅटफॉर्म नाही भरपूर खाली आहे. मला वाटतं असं उड्या मारतात वाटतं सगळेजण. बरोबर किती बघा झालेत 1:20. हे बोललो ना तुला 1:20 झाले बरोबर. 1:20 ला आलोय बरोबर. बरोबर साईडला आले. हा हा या साईडला आलोय ना. अरे उतरून ब्रिज उतरून जायची गरज नाही. हा चल इथून जाऊया. थोडं वाघ खालती. हा संगमेश्वरला खूप गर्दी आहे. उतरले बरेच पब्लिक. ही गाडी खाली झाली पूर्ण. गाडी खाली झाली संगमेश्वरला. हे बघा आता ही रत्नागिरीला जाईल. रत्नागिरीपर्यंत आहे. दिवा रत्नागिरी गाडीने आजचा प्रवास झाला. आपण आज संगमेश्वरला उतरलोय. गर्दी जाम आहे. आता एवढ्या जणांना हे ललित एवढ्या जणांना आता गाड्या वगैरे भेटतील काय. रिक्षा आता नशीब आम्ही सांगितलं म्हणून काय टेन्शन नाही. हा ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेवावं लागतं. गणपती बघा आले. आतापासून तयारी. जे मुंबईतून घेऊन येतात गणपती ते घेऊन आले. याला गर्दी आहे भरपूर भरपूर पब्लिक उतरला. हा बापरे आज गर्दीच गर्दी आहे संगमेश्वरला. बस पण लागले इकडे. हे डेपो पर्यंत आहे वाटतं. अरे स्टँड पर्यंत ती पण गाडी पॅक झाली. रिक्षा वगैरे आहे तिकडे. आपण करणला सांगितलेलं यायला. चला गडबड आहे गडबड सगळ्यांची. करणनी गाडी कुठे लावला नाही काय माहिती. भरपूर आहेत रिक्षा आणि सगळे आहेत ना सांगून ठेवतात. आता ह्या गाडीने जेवढे पण येतात ना भाडं आधीच सांगून ठेवतात. ऐन टायमिंगला रिक्षा वगैरे भेटत नाहीत. सर करण आलेला इकडे आपल्याला न्यायला. किती वाजता आलास रे. 15-20 मिनिटं झाली. चला आज भरपूर पब्लिक संगमेश्वरला उतरलो म्हणजे पूर्ण गाडी खाली झाली. हा चल दिसतोयस काय. टीव्ही घेतलेला आहे आणि बसायला भेटत नाही. शेमाटले सगळे मागे. आपल्या सगळं डिस्प्ले. हा आपल्या सगळं डिस्प्ले इकडे आहे का डिस्प्ले.
हे बघा घराच्या इथलं वातावरण बघा काय भारी झालंय, सुंदर एकदम. सकाळी पाऊस पडून गेलाय, आता पाऊस वगैरे नाही आहे. आर्यन पण आलाय इकडे. आणि आम्ही रात्री लेटच आलो, तरी 2-2:30 वाजले घरी येईपर्यंत. नंतर मग एवढा मोठा बॉक्स होता टीव्हीचा, तो पण आता खोललेला आहे आणि टीव्ही पण लावलेली आहे घरी. आणि रात्री खूप लेट झाला आणि येताना भरपूर गर्दी जाम होती येताना. तर बसायला तर मिळालं होतं, मी जरा लवकर गेलो होतो त्यामुळे काय आपल्याला बसायला वगैरे मिळाला, त्यामुळे काय टेन्शन नाही. प्रवास वगैरे एकदम सुखरूप झाला. आणि जरा आलो आता गावाला, जरा गावचे व्हिडिओ वगैरे येतील आणि जरा फिरू इकडे. गावाला आलेलो आहे तर 2 दिवस आहे गावाला, त्यानंतर मग परतीचा प्रवास. तो चला आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आपण जे दिवा रत्नागिरी गाडी आहे तिने प्रवास केला संध्याकाळची. आमच्याकडे जास्त त्या गाडीने कोणी यायला मागत नाही, कारण खूप लेट होते, 1-1:30 वाजतो. मग त्यानंतर मग जर आपली काही गाडी वगैरे असेल, सांगितलेली रिक्षा वगैरे असेल तर मग माणूस येतो, मग ते रिक्षाला परत पैसे तेवढे घालवा, असा सर्व प्रकार आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तो पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. मस्त वातावरण झालंय घराच्या इथलं.